95 वर्षीय आजोबांसोबत जे घडलं, लग्नात वाजवताना नवरीने पाहिलं आणि असं पुढे जे घडलं ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं। त्या दिवशी गावातील मोठ्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती। बँडचा आवाज, ढोल ताशांचा गजर, नातेवाईकांची धावपळ, सजवलेला मंडप आणि आनंदाने नाचणारे लोक, सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते। प्रत्येकजण नवरा नवरीच्या आगमनाची वाट पाहत होता। पण त्या गर्दीत एक अशी व्यक्ती होती ज्याच्याकडे सुरुवातीला कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं। मंडपाच्या एका कोपऱ्यात एक क्रूश वाकलेलं शरीर असलेलं वृद्ध आजोबा शांतपणे ढोल वाजवत उभे होते। त्यांच्या हातावर सुरकुत्या होत्या, चेहऱ्यावर वयाच्या खुणा होत्या आणि प्रत्येक ठोक्यासोबत त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा जणू आवाज ऐकू येत होता। अनेक जण त्यांच्या जवळून गेले, पण कुणी थांबून त्यांच्याकडे पाहिलं नाही। क्षणभर ती काहीच बोलली नाही। तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव हळूहळू गंभीर होत गेले। समोर उभ्या असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीकडे ती एकटक पाहत राहिली। तिच्या मनात काय सुरू होतं हे कोणालाच समजत नव्हतं। पाहुण्यांमध्ये कुजबूज झाली। नवरी का थांबली, तिला बरं का वाटत नाही, काही अडचण झाली आहे का, असे प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते। पण नवरीचं लक्ष अजूनही त्या ढोल वाजवणाऱ्या आजोबांकडेच होतं। आजोबा मात्र आपल्या कामात मग्न होते। त्यांना एवढंच माहीत होतं की काम थांबवायचं नाही। त्यांच्या हातांचा वेग कमी झाला होता, पण जबाबदारीची जाणीव अजूनही तितकीच मजबूत होती। प्रत्येक ठोक्यामागे आयुष्यभराचा संघर्ष दडलेला होता। नवरीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं। तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, या वयातही या माणसाला काम करावं लागत असेल तर आयुष्याने यांना किती परीक्षा दिल्या असतील। काही क्षणांनी नवरीने एक अनपेक्षित निर्णय घेतला। तो हळूहळू आजोबांकडे चालू लागली। संपूर्ण मंडप शांत झाला। ढोलाचा आवाजही जणू मंदावल्यासारखा वाटू लागला। प्रत्येकाची नजर आता त्या दोघांकडे होती। आजोबा गोंधळले। त्यांनी ढोल वाजवणं थांबवलं। नवरी त्यांच्या समोर उभी राहिली। चेहऱ्यावर एक हसू होतं, पण डोळ्यात अपार आदर होता। तिने त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला। आजोबा, थोडा वेळ थांबा, शांत आवाजात म्हणाली। त्या एका वाक्याने वातावरणात एक वेगळीच भावना निर्माण झाली। आजोबांच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं। नवरीने त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला। आज माझा मोठा दिवस आहे, पण तुमचं आयुष्य माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या संघर्षाचं आहे। माझ्या आनंदाच्या क्षणात तुम्हीही सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे। इतकं बोलून तिने आजोबांना आपल्या शेजारी उभं केलं। नवरा, दोन्ही कुटुंब आणि सर्व पाहुणे हा प्रसंग शांतपणे पाहत होते। कुणी काही बोलत नव्हतं, पण अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। नवरीने आपल्या आगमनाची वाट बदलली। ती आजोबांसोबत काही पावलं चालली। मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला। त्या टाळ्या नवरीसाठी नव्हत्या, त्या वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यभराच्या संघर्षासाठी होत्या। मंडपात बसलेल्या अनेक वृद्धांच्या डोळ्यातही अश्रू आले। काहींनी हात जोडले, काहींनी देवाचे आभार मानले। वातावरणात शब्द नव्हते, पण भावना होत्या। कार्यक्रम पुढे सुरू झाला। आजोबांना सन्मानाने बसवण्यात आलं। त्यांना पाणी देण्यात आलं। प्रेमाने जेवण वाढण्यात आलं। अनेक पाहुणे त्यांच्याशी बोलू लागले। आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच त्यांना इतका मान मिळाला होता। थोड्या वेळाने नवरीने आपल्या कुटुंबियांशी चर्चा केली। सर्वांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला। मग तिने आजोबांना एक मदतीची रक्कम दिली। ती त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उपयोगी पडावी अशी तिची इच्छा होती। रक्कम पाहून आजोबांच्या हाताला थरथर आली। ते काही क्षण काहीच बोलू शकले नाही। त्यांच्या डोळ्यातून वाहणारे सर्वच अश्रू सर्व काही सांगत होते। त्यांनी नवरीला मनापासून आशीर्वाद दिला। तुझं आयुष्य सुखाचं जाऊ, एवढंच ते बोलू शकले। त्या शब्दांमध्ये लाख मोलाचं प्रेम होतं। संपूर्ण मंडपात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला। त्या क्षणी कुणी श्रीमंत नव्हतं, कुणी गरीब नव्हतं, फक्त माणुसकी जिंकली होती। कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक पाहुण्यांनी आजोबांची विचारपूस केली। काहींनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली। अनेकांनी त्यांच्या संघर्षाला सलाम केला। त्या दिवसाची खरी आठवण नवरा नवरीच्या लग्नाची नव्हती, लोकांच्या मनात कायमची कोरली गेली ती एका 95 वर्षीय वृद्धाच्या संघर्षाची आणि एका नवरीच्या संवेदनशील मनाची। कधी कधी आयुष्यात मोठेपणा पैशाने सिद्ध होत नाही, तो एका छोट्याशा कृतीतून, एका आदराच्या नजरेतून आणि एका माणसाच्या वेदना ओळखण्याच्या क्षमतेतून सिद्ध होतो। त्या दिवशी लग्नात फक्त दोन जीवांचं मिलन झालं नाही, तर एका अनोळखी वृद्धाच्या संघर्षाला माणुसकीची मिठी मिळाली आणि म्हणूनच त्या दिवसाची गोष्ट आजही लोकांच्या मनात जिवंत आहे।